हॅलो गाईज. तर मी तुम्हाला सांगितलेलं की आता गोव्यामध्ये मी जिथं स्टे करणार आहे तिथं तुम्हाला दाखवणार आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की हे कुठलं काय प्रमोशन काही नाही आहे, पण मागच्या वेळेस मी जेव्हा गोव्याला आलते ना तेव्हा लई जणांनी मला विचारलंय की तू कुठं राहिलीस, तू काय खाल्लंस, कुठल्या हॉटेलमध्ये गेलीस, हे केलंस ते केलंस. सो आता यावेळेस मी त्याच माइंडसेटने आली आहे की आता ह्यावेळेस मी सगळं शूट करणार आहे. कारण मागच्या वेळेस मला एवढं काही शूट करायला जमलं नव्हतं, मी फक्त एन्जॉय करायला आलतो. पण आता मी जाणार आहे. आता आम्ही सकाळीपर्यंत एक हॉटेल घेतलेलं, म्हणजे काय झालं तर आम्ही एका हॉटेलमध्ये राहिलेलो, पण सकाळी आम्ही एक विला बघितलाय जो एवढा भारी आहे ना, असं मला स्वतःहूनच वाटलं की हे सगळ्यासोबत तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे. आणि जर तुम्ही 4-5 जण असतील ना तर हा विला तुमच्यासाठी परफेक्ट आहे. एकतर कमी प्राइस आणि लोकेशन एवढं भारी आहे आणि एकदम सुटसुटीत जागा आहे. तर पहिला मी तुम्हाला हे लोकेशन दाखवते. हे सगळे विला आहे, म्हणजे येस, हा सगळा विला आहे. तिथं स्विमिंग पूल सुद्धा आहे त्यांचा सेपरेट. त्याच्यानंतर इथून खाली तुम्ही बघताय 1 BHK 2 BHK विला आहेत. मेन पॉइंट इथं काय आहे माहिती आहे का, जर तुम्हाला स्वतः बनवून खायचं असेल ना तर तुम्हाला मॅजिक दाखवते या विलाची. तर आपली एंट्री अशी होती आहे. कलर मला आधी कलरच खूप आवडलेला. तर इकडं मी हे सगळं ओपन करते आता. अरे आम्ही ऍक्च्युली आता चालतोय सनसेट साठी कॅफेला, पण तुमच्या सर्वांना विला दाखवायचा म्हणून मी आता शूट करते. तर हा आहे इथला हॉल. ओके, एवढा मोठा हॉल आहे. तुम्ही दोघं जण असाल तर इथं 1 BHK पण असतील आणि आम्ही तर 2 BHK घेतलंय कारण की आम्ही 4 जण आहे. तर हा आहे बेसिक हॉल, जिथं तुम्हाला एकदम भारी सुटसुटीत सोफा सेट सुद्धा आहे बसायला. रात्रीचं तुम्ही चिल करू शकता, किंवा तुम्हाला जर मूवी बघायचा असेल किंवा काहीतरी युट्यूबचं स्वतःचं बघायचं असेल माझ्यासारखं, तर तुम्ही तर TV बघू शकता. भरपूर छान असं घरासारखं डेकोरेशन केलं, असं वाटतं की आपण घरातच राहिलं आहे, म्हणजे आपलं घरच गोव्यात आहे असं वाटायला लागलं. सो इथं आहे, तुम्हाला किचन दाखवते. म्हणजे हे किचन बघून मला असं वाटतंय की घर असावं तर असं असावं, छोटंसं छान असं. तर इथं आहे फ्रीज त्यांनी दिलेला आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडीच पाण्याच्या बाटल्या भरून ठेवलेल्या त्यांनी. आणि बाकीचं आपण काय जर पिणार असेल खाणार असेल तर आपण ह्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. आता भरपूर जण गोव्याला येतात फक्त, पण आमच्या ग्रुपमध्ये कोणच ड्रिंक करत नाही, सो आम्हाला काही उपयोग नाही आहे. बट आम्ही ह्याच्यामध्ये आईस्क्रीम आणून ठेवू शकतो. आईस्क्रीम मला उपयोग होऊ शकतात माझ्या चेहऱ्यासाठी, आता थंडी आली आहे. ओव्हन आता इथं फिश परत बाकीचं काय म्हणतात चिकन फिश हे सगळं इकडे फेमस आहे. जर तुम्ही बाहेरून पार्सल घेऊन आला तर मस्त इथं गरम करायचं खायचं. इथंच जर तुम्हाला काय बनवायचं असेल, इथं बनवून तुम्हाला खायचं आहे, राईस खायचं आहे, हे ते खायचं आहे, तर त्यांनी काय केलंय की तुम्हाला जर रात्री कुठं काय भेटलं नाही तर त्यांनी इथं मॅगीचं पॅकेट ठेवलं. आम्ही आल्याला हेच बघितलं, म्हणजे मला आल्याला हेच दिसलं मॅगीचं पॅकेट. ओके, सो इथं त्यांनी स्टोर दिलंय. देन तुम्हाला जर भांडी हवी असतील तर भांडी इथं दिलेली आहेत तुमच्या गरजेची, जसं की हे काय त्याला काय म्हणतात मिक्सरचं भांडं, हे काय चाळण आहे, परत पोळपाट लाटणं, टिश्यूज अँड ऑल हे सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. प्लस त्यांनी मिक्सर पण दिलाय ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मसाला वगैरे हे करू शकता. ओके, परत इथं पण आणि भरपूर काय काय भांडे दिलेले आहेत. सी यू कॅन सी द स्टफ. तुम्हाला ज्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत ना सगळ्या इथं दिलं त्यांनी. हे काय चहा फुटवायचं असेल मला तर माहिती नाही आहे भाई, काय चाकू वगैरे, चहा प्यायचा असेल तर चहाच्या वस्तू जे आहेत ते दिलेल्या आहेत. अँड गॅस पण आहे. हे आहेत बाउल्स अँड ऑल, चहा बशी चहा प्यायला. आणि लास्टमध्ये आहे कुकर, पॅन अँड ऑल थिंग्स. आणि ह्या सगळ्या ॲक्च्युली खूप जास्त हायजेनिक आहेत या वस्तू, म्हणजे मी बघितलं ना खूप जास्त हायजीन मेंटेन करून ठेवलेलं आहे. तो हे इथे मी केटल पण दिलेलं आहे, ज्याच्यात तुम्ही पाणी गरम करू शकता, कॉफी बनवू शकता, चहा पण बनवू शकता. आणि हे आहे टोस्ट मेकर, टोस्टर जे काय झालंय. बाकीचं काय जे खाल्लंय ते तिथं गप्प भांडी धुवून ठेवायची, नाही तर दुसऱ्यांची प्रॉपर्टी घाण करायची नाही, म्हणून हे दिलंय. बाकीच्या पण इथं भरपूर दाखवत
नाहीच आहे, भरपूर काही काही गोष्टी दिलेल्या आहेत अजून. तर तुम्हाला दाखवतो. इथं कॉमन वॉशरूम आहे. दिस इज कॉमन वॉशरूम. आणि इथं पण सगळ्या गरजेच्या वस्तू दिलेल्या आहेत. इथं मिरर आहे, इथं वॉशरूम आहे. आता तुम्हाला दाखवतो मेन पॉइंट, बेडरूम. चलो. अरे आम्ही आता बाहेर जाणार आहे, सो आता नाही काढणार कारण की सेफ्टी कशाला काढायचं आहे. सो वरती माय फेवरेट थिंग इज दिस मिरर. ॲक्च्युली हा मिरर मला खूप आवडला आहे. आणि मी जेव्हा मला असं विचार आला की माझं घर जेव्हा मी डिझाईन करते ना तिथं असा एक मिरर असायलाच पाहिजे. मी असा एक मिरर बसवून घेणार आहे. सो इथं आहे बेडरूम. हे पण आवडलं मला ॲक्च्युली. त्याच्यामध्ये खूप दिसतं ना. नाही हे पण आवडलं. तुम्हाला आता एक बेडरूम दाखवतो. ही एक बेडरूम आहे. तर 2 बेडरूम आहेत. ही एक बेडरूम आहे जिथून मस्त वारं, हे काय म्हणतात त्याला, ते ऊन येतंय. आणि हा मिरर वगैरे इथं पण गरजेच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ह्या बेडरूम मध्ये इथं त्यांचं कपाट आहे ज्यामध्ये ते हवं ते गरजेच्या वस्तू ठेवू शकतात. आणि हे आहे त्यांचं वॉशरूम सगळं. ओके, हे त्यांचं वॉशरूम आहे. मी लावते मी 4 जण आलोय. बाकी 2 जण खाली गेल्यात. आता आम्ही पण जायचं. आम्हाला जायचं एकदम मस्त ठिकाणी. ही आहे बेडरूम. ही थोडीशी लहान आहे. आणि ही आहे माझी मास्टर बेडरूम. आय लव्ह दिस मिरर ऑल्सो. म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी त्यांनी आरशे लावून दिले. त्यांना माहित होतं की मी येणार आहे म्हणून ते आरशे लावलेत त्यांनी. ही आहे माझी मास्टर बेडरूम. एंड आई लव दिस बेडरूम. ये है मेरा मिरर जिस पर मैं वीडियोस बनाऊंगी फॉर नेक्स्ट 2 days. अब हम सोच रहे हैं कि कल भी हम वही और शिफ्ट करेंगे. तो अभी हमने वैसे सोचा नहीं है. करने वाले क्या? शायद ही हम करने वाले. तो वो वाला, अगर आपको वो वाला भी स्टे देखना है तो मुझे कमेंट बॉक्स में इस ब्लॉग के बताना, तो मैं नेक्स्ट कल का शूट कर सकती हूँ. तो ये हमारी है चेयर. यहाँ पे मतलब बेस्ट पॉइंट क्या है कि यहाँ पे उन्होंने जो अगर आपके कपड़े कुछ खराब हो चुके हैं तो मस्त आप आयरन कर सकते हो. एंड ये है सोफा सेट. एक ऊपर भी रख दिया उन्होंने. और ये बहुत क्लास लगता है. मतलब बहुत बड़ी बेडरूम है. ये बहुत बड़ी बेडरूम है. तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी इथं साईड टेबल दिलेले आहेत आणि त्याच्यावर मी माझं काहीतरी स्टफ पण ठेवला आहे. मेन पॉईंट हे जे झाड आहे ना, ह्या झाडामुळे खरं तर या रूममध्ये यायची खूप इच्छा होती. मी आल्याला हे झाडं जो घेतलं त्याला पाणी टाकणार आहे. आता हे झाले. आता हे कपाट नाही उघडणार कारण की आमचा सगळा पसारा ह्या कपाटात आहे. बट ह्याचा खूप मोठा स्पेस आहे. हे पण तुम्हाला हवं तर तुम्ही यूज करू शकता. पण ह्याचा लॉक आहे. सो आणि मेन पॉईंट, जर तुमच्यासोबत अजून एक्स्ट्रा, आता हा विला तर आहे 2 BHK म्हणजे ह्याच्यामध्ये आरामात 4 माणसं तर राहू शकतात. पण तुमच्यासोबत जर अजून माणसं असतील, म्हणजे तुम्ही जर 6 जण असेल किंवा 5 जण असेल, तर इथं त्यांनी एक्स्ट्रा स्टफ पण दिलाय. म्हणजे गाद्या दिलेल्या आहेत. आतमध्ये त्यांनी पिलोज आणि काय ब्लँकेट्स वगैरे पण एक्स्ट्रा दिलेले आहेत. तर ते पण तुम्ही यूज करू शकता. आता बाहेर आहे माझा रूमचा व्ह्यू. जीव नाही आणला आता खाली जायचं. हे आहे व्ह्यू. इथून पण तुम्हाला माझ्या रील्स दिसणार आहे. इथून पण पूर्ण हिरवं हिरवं दिसतंय. म्हणजे जिकडे बघल तिकडे हिरवा आहे भाई. यस, ये 0.5 से लेगा तो भी चलेगा. ओके, नीचे गिरा देगा. नहीं, तू तो नहीं गिराएगा. ये है हमारी रूम. ओके, कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. म्हणजे मी उद्या पण टाकेन, परवा पण टाकेन, जेवढे दिवस मी गोव्यामध्ये आहे तेवढे दिवस. बाय बाय. आता आम्ही चाललोय कॅफेमध्ये. सो हा आमचा विला आहे, तिथं आम्ही राहिलो. बट हे खूप भारी आहे यार. म्हणजे खूप भारी आहे, खूप पीस आहे. जर तुम्हाला फॅमिलीसोबत तुम्ही येत असेल ना तर नक्की असे विलाज, जर तुम्हाला गोव्यात बघायचं असेल तर विलाज बघा. किंवा मग भरपूर अशा
गावं आहेत, काय म्हणतात ते, असे प्लेसेस आहेत म्हणजे विलाज आहेत, काही रिसॉर्ट्स आहेत. हां रिसॉर्ट्स पण आहेत आणि असे प्लेसेस पण आहेत जिथं तुम्ही फॅमिलीसोबत एकदम पीसफुल राहू शकता. त्याच्यातलाच एक हा पार्ट आहे, म्हणजे हा विला आहे जिथं खूप भारी वाटलं, एकदम स्पेस आहे. आणि इथं मेन पॉईंट म्हणजे इथं सिक्युरिटी खूप छान आहे, म्हणजे कोणालाच आतमध्ये एंट्री नाही. जे लोक इथे राहत आहेत त्यांनाच फक्त आतमध्ये एंट्री आहे. सो